मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याची राज्यभर चर्चा होतीये. अश्विनी भिडे आता मुंबई महापालिकेच्या आयुक्त आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी मेट्रो वुमन अशी ख्याती मिळवलेल्या अश्विनी भिडे यांनी पदभार सांभाळलाय. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या 150 वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे हे अत्यंत महत्त्वाचं पद सोपवण्यात आलंय. मावळते आयुक्त भूषण गगराणी यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते काल निवृत्त झालेत आणि त्यांच्या जागी अश्विनी भिडेंनी पदभार सांभाळलाय. खरंच बहुतांश मोठ्या पदांचा कार्यभार महिला सक्षमपणे सांभाळत आहेत, पण असं असताना अश्विनी भिडे या नावाभोवती मात्र मोठं वलय दाटलंय आणि त्याला कारण ठरतंय ते त्यांची प्रशासकीय पार्श्वभूमी आणि सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती. अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीमागे असं नक्की काय दडलंय, का त्यांच्या नियुक्तीची इतकी चर्चा होतीये, नक्की काय राजकारण शिस्त या मागे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका तर आहेच, सोबतच मुंबई हे राज्याची राजधानी आणि देशाचं आर्थिक सत्ता केंद्र देखील आहे. इथं नियुक्ती ही अधिकारांसोबतच मोठी जबाबदारी देखील घेऊन येते. प्रत्येक पक्षाला ही पालिका आपल्या ताब्यात असावी हे स्वप्न असतं, त्यासाठीच अट्टहासही केला जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवर अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला मोठं वलय आणि चर्चा प्राप्त झाली आहे. सुरुवातीला आपण अश्विनी भिडे यांचा प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रवास पाहूया. अश्विनी भिडे 1995च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत. मूळच्या सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या भिडे यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 9वा क्रमांक पटकावला होता, तर महिला उमेदवारांमध्ये त्या देशात पहिल्या आल्या होत्या. अश्विनी भिडे यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून असतानाच कमी खर्चात जलसंधारण बंधारे बांधण्याचा भिडे यांनी केलेला प्रयोग आजही विदर्भात अश्विनी बंधारा म्हणून ओळखला जातो. 2004 मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपसचिव पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शालेय शिक्षण आणि क्रीडा सचिव म्हणूनही त्यांनी काम केलंय. मुंबई महापालिकेच्या आयुक्त होण्यापूर्वी त्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिवही होत्या. सोबतच 2020 मध्ये कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी त्यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून पालिकेच्या टास्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. तिथंही त्यांनी उत्तम काम केलेलं. आजवर अश्विनी भिडेंनी मुंबईत 18 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलंय. प्लस MMRDA वर पोस्टिंग असल्यानं मुंबईतल्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे, ज्याचा फायदा त्यांना महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळताना होईल. त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं असलं आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप उमटवली असली तरी त्यांना खरी ओळख मिळाली ती MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकीय काळात त्यांनी केलेल्या कामांबद्दल. 2015 ते 2020 या काळात अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम बघितलं. कुलाबा, वांद्रे या अत्यंत गुंतागुंतीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या कामात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आजही चर्चेत आहेत. खरं अश्विनी भिडेंच्या नियुक्तानं देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणाचा संदेश दिल्याचंही म्हटलं जातंय. यापूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी तर सुजाता सैनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंबई महापालिकेचे नेतृत्वही एका महिला अधिकाऱ्याकडे देऊन राज्य सरकारनं महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर महिलांना संधी देण्याचं आपलं धोरण स्पष्ट केलंय. आता वळूयात अश्विनी भिडे यांच्या कारकिर्दीत झालेल्या वादांकडे. मुंबई मेट्रो प्रकल्प राबवत असतानाच आरेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झालेला. आरेच्या जंगलातील झाडं तोडू नयेत अशी भूमिका नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी घेतलेली. यात शिवसेना आणि मनसे आघाडीवर होती. मात्र या वादात अश्विनी भिडे यांनी अत्यंत ठामपणे आपली आणि प्रशासनाची भूमिका मांडली. कदाचित त्या आजवरच्या इतिहासातल्या पहिल्या अशा अधिकारी असतील ज्यांनी तत्कालीन ट्विटर आणि आत्ताच्या X प्लॅटफॉर्मवर चक्क मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांचं ट्विट रिट्विट करत त्यांना उत्तर दिलेलं. सोबत त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील निशाणा साधलेला. आपल्या निर्णयांवर ठाम राहत त्यांनी कामं पूर्ण केली आणि त्यांच्या याच कामामुळे त्यांना मुंबईची मेट्रो वुमन म्हणून देखील ओळख मिळाली.
आपल्या नियुक्तीवर बोलताना अश्विनी भिडे म्हणाल्या, महिला म्हणून काही वेगळं असायला हवं असं काही नाहीये. यापूर्वीही मी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलंय. मला करोना काळात देखील काम करण्याची संधी मिळाली. आता 4 वर्षांनंतर जरी लोकप्रतिनिधी आले असले तरी यापूर्वी 2020 ते 2022 या काळात लोकप्रतिनिधी नव्हते आणि मी त्यावेळी देखील काम केलंय. यावर्षी मुंबई नक्कीच तुंबणार नाहीये. आता वळूयात अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीच्या राजकीय अंगाकडे. मुंबई महापालिकेचा आवाका जेवढा मोठा तेवढीच तिजोरी देखील मोठी आहे. त्यामुळे इथं आपल्या मर्जीतले अधिकारी असावा असं प्रत्येक राजकारण्याला वाटतं. अश्विनी भिडे या सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतील अधिकारी मानल्या जातात. खरं सेवा ज्येष्ठतेनुसार मिलिंद म्हैसकर, आसिम गुप्ता आणि संजय मुखर्जी यांची नावं पालिका आयुक्त पदासाठी चर्चेत होती. पण त्यांची सेवा ज्येष्ठता डावलून अश्विनी भिडे यांची वर्णी आयुक्तपदी लागली आहे. त्यामुळं आधीच नाराज असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अश्विनी भिडेंच्या नावाला विरोध होता. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदेंच्या मीटिंग्सही झाल्या. स्वतः अश्विनी भिडे यांच्यासोबत देखील शिंदेंची मीटिंग झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या फेवरमध्ये काही गोष्टी घडवण्यावर शिक्कामोर्तब झालं. तिथून पुढे एकनाथ शिंदेंचा अश्विनी भिडे यांच्या नावाला असणारा विरोध मावळला. या बाबतीत सूत्रांच्या म्हणण्यानुसार सातारा जिल्हा परिषदेत एकनाथ शिंदे गटाच्या शंभूराजे देसाई यांना जिल्हा अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेली ही वागणूक अत्यंत आक्षेपार्ह असताना देखील फडणवीस यांनी अगोदर नीलम गोरे यांनी तुषार दोशींचे निलंबनाचे काढलेले आदेश रोखले होते. पण आता तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवलंय. कुठे ना कुठे हे एकनाथ शिंदे यांच्या अश्विनी भिडेंच्या नावाला असणारा विरोध मावळण्यामागचं प्रमुख कारण सांगितलं जातं. सोबतच नगरविकास खात्यात आणि ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या मर्जीतले अधिकारी मिळतील हे भिडेंना असणारा शिंदेंचा विरोध मावळण्याचं दुसरं कारण बोललं जातंय. खरं आजवर मेट्रो आणि MMRDA वर असताना अश्विनी भिडे यांनी घेतलेले निर्णय हे प्रचंड धाडसी आणि त्यांच्याकडे असणारी समयसूचकता दाखवणारे होते. महामंडळांकडे स्वतःचे भूखंड नसताना देखील त्यांनी प्रकल्प यशस्वी केले. पण मुंबई महापालिका आयुक्तपद हे सध्याच्या परिस्थितीत काट्यावर चालण्याची कसरत आहे असं म्हणता येईल. एकतर इतकी वर्ष महापालिका शिवसेनेच्या म्हणजेच आत्ताच्या उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात होती. पण आता हा गट सत्तेत नाहीये. त्यामुळे आयुक्तांना ते इतक्या सहजासहजी कारभार हाकून देणार नाहीत. प्लस अश्विनी भिडे या देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतल्या आहेत. त्यामुळे तर सेना जातीनं याकडे लक्ष देईल. त्यात शिंदे आणि भाजपमध्ये देखील सगळं आलबेल नाहीये. त्यामुळे अश्विनी भिडे यांना समतोल राखत काम करावं लागेल. सोबतच सेनेच्या कार्यकाळात मुंबई पालिकेच्या ठेवी वाढल्या होत्या. भाजपच्या ताब्यात महापालिका गेल्यास भाजप त्या ठेवी मोडेल असा प्रचार सेनेनं केलेला, जो काही अंशी खराही ठरला. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 81,449 कोटी 32 लाख रुपये इतक्या होत्या. पैकी 44,826 कोटी 23 लाख रुपये हे राखीव आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पालिकेनं उरलेल्या 36,623 कोटी 9 लाख रुपयांच्या ठेवी मोडणार असल्याचं स्पष्ट केलंय. सोबतच बेस्टच्या खासगीकरणाच्या चर्चा देखील वर्षभर समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांमध्ये अस्वस्थता आहे. सोबत सेनेनं इतक्या वर्षात साठवलेलं संपवलं जाणार का असा प्रश्न विरोधी पक्षनेते आणि नागरिक विचारतायत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले असल्या आणि यापूर्वी आपल्या कामानं छाप सोडली असली तरी मुंबई पालिका आयुक्तपद अश्विनी भिडे यांच्यासाठी तितकंही सोपं नसणार आहे. तुम्हाला अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीबाबत काय वाटतं? या पावसाळ्यात अश्विनी भिडे या मुंबईला तुंबण्यापासून वाचवतील का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.